तर तुम्हाला सुद्धा YouTube वरनं पैसे कमवायचे असतील आणि जर तुम्हाला माहिती नसेल की आपण YouTube वरनं कसे पैसे कमवू शकतो किंवा YouTube आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीचे पैसे देतोय किंवा YouTubeचे जे पैसे असतात ते आपल्या बँक अकाउंटला आपण कसे ट्रान्सफर करू शकतो, असे अनेक प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण YouTube वरनं पैसे कसे कमवू शकतो आणि YouTubeचे पैसे आपल्या बँक अकाउंटला कसे ट्रान्सफर करू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, पण त्याआधी चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग जास्त टाइम न घेता व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण बघून घेऊया की YouTube आपल्याला नक्की कोणत्या गोष्टीचे पैसे देत असतो. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीचे YouTube क्रिएटरची ज्यावेळी व्हिडिओ बघत असता तर व्हिडिओ बघत असताना तुम्ही बघू शकता तिथे एक ऍड आली जाते. ते ऍडचेच आपल्याला YouTube पैसे देत असतो. बऱ्याचशा लोकांना काय वाटत असतो की व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब किंवा व्हिडिओ शेअर केल्याने त्याच्यावर YouTube कडनं आपल्याला पैसे भेटले जातात. तर मित्रांनो असं नाहीये. ती ऍड आली जाते, ते ऍडचेच आपल्याला YouTube कडनं पैसे भेटत असतात. ते ही ऍड ही नवीन युट्यूबवरच्या पण व्हिडिओला येत असते आणि जे जुने असतात त्यांच्या युट्यूबला पण ही ऍड येत असते. परंतु ज्यांचा चॅनल मॉनिटाईज असतो त्यांनाच हे पैसे भेटले जातात YouTube कडनं. तर आता मॉनिटाईज म्हणजे काय असतो हे आपण बघून घेण्याआधी आपण बघून घेऊया की YouTube वरनं आपण कसे पैसे कमवू शकतो. त्याच्यानंतर मॉनिटाईजचं बघूया. ते YouTube वरनं पैसे कमवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक YouTube चॅनल ओपन करायची गरज आहे. तुम्ही एक YouTube चॅनल ओपन करून घ्या. YouTube चॅनल ओपन केल्यानंतर एक कॅटेगरी सिलेक्ट करा. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्या कॅटेगरीवरती व्हिडिओ बनवून अपलोड करत जा. एक 4-5 महिने कंटिन्यू व्हिडिओ बनवत जा. एक 4-5 महिन्यानंतर व्हिडिओ बनवता बनवता तुमचा चॅनल ग्रो व्हायला आस्ते आस्ते ग्रो होईल. तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येतील, सबस्क्रायबर वाढतील आणि नंतर मग आस्ते आस्ते ग्रो होताना नंतर मग तुमचा चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाइम झाल्यानंतर मग तुम्हाला चॅनल हे मॉनिटाईज साठी पाठवायचं आहे. आता 1000 सबस्क्रायबर काय असतात हे पहिले समजून घ्या. तुम्हाला माहितीये तुम्ही इंस्टाग्राम यूज करताय. इंस्टाग्रामला आपण कसं तिथं फॉलो पाठवतो तसं इथे सेम आहे मित्रांनो, सबस्क्राईब करायचं असतं. तर हे सबस्क्राईब मॉनिटाईज साठी 1000 पाहिजे असतात आणि 4 घंट्याचा वॉच टाइम पाहिजे असतो. आता सबस्क्रायबर काय असतात हे तुम्हाला समजलंच आहे की 1000 सबस्क्रायबर पाहिजे असतात. जसं फॉलो करतो इंस्टाग्रामला तसं इथे सबस्क्राईब असतो. आता 4 घंट्याचा वॉच टाइम कसा आहे हे पहिले समजून घ्या, कारण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही की वॉच टाइम म्हणजे काय असतो. आता इन केस जर तुम्ही 10 मिनिटाची व्हिडिओ बनवली तुमच्या युट्यूब चॅनलवरती आणि ती व्हिडिओ तुम्ही युट्यूब चॅनलवर अपलोड केली, ते अपलोड केल्यानंतर 10 मिनिटाची व्हिडिओ ही 6 लोकांनी बघितली. आता 1 लोकांनी बघितली म्हणजे तुमची 10 मिनिटाची व्हिडिओ 1 लोकांनी बघितली म्हणजे 10 मिनिटाचा तो वॉच टाइम झाला. अशा 6 लोकांनी बघितले म्हणजे 60 मिनिटाचा वॉच टाइम झाला. म्हणजे 1 तासाचा वॉच टाइम कव्हर झाला तिथं. म्हणजे तुमचा 1 तासाचा वॉच टाइम पूर्ण झाला. तसं तुम्हाला 4000 वॉच टाइम हे 1 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण करायचं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की मॉनिटाईज साठी काय पाहिजे असतो, 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाइम हे तुम्हाला 1 वर्षामध्ये पूर्ण करावा लागतो. 1 वर्षामध्ये तुम्ही कधीही 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये कधीही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमचं चॅनल हे मॉनिटाईज साठी युट्यूब कडे पाठवायचं असतो. आता इन केस तुमचं 8 महिन्यानंतर मॉनिटाईज म्हणजे ती मॉनिटाईजची जी प्रक्रिया आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाइम हे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही युट्यूब कडे मॉनिटाईज साठी पाठवलं. तर युट्यूब मॉनिटाईज मध्ये काय करत असतो, युट्यूबचा जो सिस्टम असतो ते तुमचे जे व्हिडिओ वगैरे टाकलेले असतात युट्यूब वरती ते व्हेरिफिकेशन करतो. व्हेरिफिकेशन मध्ये काय असतो, तुम्ही जे व्हिडिओ बनवलेले आहात ते नक्की तुम्हीच बनवलेले आहात का, तुमचंच नक्की व्हिडिओ आहेत का. कारण बरेचसे लोक काय करत असतात, दुसऱ्याची व्हिडिओ कॉपी करून स्वतःच्या चॅनलवर अपलोड करत असतात आणि अपलोड केल्यानंतर ज्यावेळी आपण मॉनिटाईजला चॅनल पाठवतो त्यावेळी युट्यूबला लगेच समजतो की ही ह्यांची व्हिडिओ नाहीये, ही दुसऱ्याची व्हिडिओ आहे. जर तुमच्या स्वतःच्या व्हिडिओ असतील, जर तुम्ही स्वतः मेहनत करत असाल किंवा तुमच्या स्वतःचा फेसलेस, जसा आता माझा फेस टू फेस चॅनल आहे तसं जर तुमचं असेल तर तुमचा चॅनल हे मॉनिटाईज होऊन जाईल. आणि जर तुम्ही दुसऱ्याचे वगैरे व्हिडिओ अपलोड केले असतील स्वतःच्या चॅनलवर तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही. आणि जर स्वतःचा व्हिडिओ करून जर तुम्ही मेहनत करून जर व्हिडिओ अपलोड करत असाल तर नक्की तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. मग एकदा तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला का नंतर मग तुमच्या पण जे व्हिडिओ आहेत त्याच्यावर ऍड लागले जाते आणि ते ऍडचे तुम्हाला पैसे भेटले जातात. आता ऍडचे कसे पैसे भेटले जातात, किती पर्सेंटेज तुम्हाला दिले जातं आणि युट्यूब स्वतःकडे किती ठेवलं जातं. तर मित्रांनो 55% हे तुम्हाला युट्यूब कडनं भेटले जातात आणि 45% हे युट्यूब स्वतःकडे ठेवत असतो. ह्या आधी कसं आहे, युट्यूब
जवळजवळ 100% स्वतःकडे ठेवत होता, पण आता अपडेट झाल्यानंतर जवळजवळ तुम्हाला 55% पैसे देत असतो आणि 45% हे स्वतःकडे ठेवत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही YouTubeवरनं अर्निंग करत असता. आता तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की आपण YouTubeवरनं कसे पैसे कमवू शकतो. म्हणजे काय, तुमचं चॅनल मॉनिटाईज पाहिजे. मॉनिटाईजसाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाईम. आता हे तर तुम्हाला समजलेलंच आहे. तर मित्रांनो, फायनली तुमचं युट्यूबचं अकाउंट मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला पैसे भेटायला सुरुवात होते. तुमचे जे युट्यूबचे व्हिडिओ असतात त्याच्यावर ऍड लागायला सुरुवात होते आणि त्याचे अर्निंग तुम्हाला भेटत असते, म्हणजे पैसे तुम्हाला भेटत असतात. पण ते पैसे जे डॉलरमध्ये असतात ते तुम्ही कसे चेक करू शकता, तुम्ही कुठं बघू शकता की तुमचे अर्निंग किती झालेले आहे, तुमचे डॉलर किती जमा झाले आहेत. तर याच्यासाठी एक युट्यूबचा अकाउंट असतो, त्याला बोलतात गुगल ऍडसन्स. त्या गुगल ऍडसन्स मध्ये तुमचे सर्व पैसे हे डॉलर हे जमा होत असतात. आता हे तुम्ही कसं चेक करू शकता, हे कुठे असतो, तर कसं असतो मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही मॉनिटाईज साठी ज्यावेळी अप्लाय करताय, ते अप्लाय करताना ज्यावेळी तुम्ही मॉनिटाईज साठी अप्लाय करताय तर त्यासाठी तुमचा जो ऍड्रेस वगैरे असतो ते तुम्हाला फिलअप करायचा असतो. ते ऍड्रेस फिलअप केल्यानंतर तुमचा चॅनल एकदा मॉनिटाईज झाला का तुम्हाला युट्यूब कडनं एक मेल येतो. मेल आल्यानंतर मग कसं आहे, गुगल ऍडसन्सचा एक पिन असतो, ते पिन हे तुमच्या ऍड्रेसवर येत असतो. तर त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी ऍड्रेस वगैरे टाईप करणार तर एकदम व्यवस्थित तुमचा ऍड्रेस वगैरे फिलअप करा, म्हणजे जेणेकरून तुमचा जो गुगल ऍडसन्सचा जो पिन येणार आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे. कारण ते गुगल ऍडसन्सचा पिन जर व्यवस्थित तुमच्या ऍड्रेसवर आला नाही मित्रांनो, तर तुमची अर्निंग होणार नाही, तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे ऍड्रेस वगैरे व्यवस्थित टाका. ऍड्रेस टाकल्यानंतर मग तुम्हाला युट्यूब कडनं हे 4 अंकी पिन नंबर येतो तुमचा जो ऍड्रेस असतो त्याच्यावर, आणि हे जवळजवळ 1 महिन्यामध्ये तुम्हाला फिलअप, म्हणजे त्या जे सेटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचा असतो 4 अंकी पिन नंबर. ते अपलोड केल्यानंतर मग त्यानंतर मग तुमचा गुगल ऍडसन्सचा जो अकाउंट असतो ते चालू होतो. ते चालू झाल्यानंतर मग तुमची अर्निंग ही तुम्ही कशी चेक करू शकता, तर त्याच्यासाठी तुम्हाला Y2 स्टुडिओ मध्ये जायचं आहे. Y2 स्टुडिओ मध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला अर्निंग दिसेल, की तुमच्या स्टुडिओ मध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल की किती अर्निंग झालेली आहे, कोणत्या व्हिडिओला तुम्हाला किती डॉलर भेटलेले आहेत, असे तुमचे अर्निंग बघायला भेटेल. आणि नंतर मग मित्रांनो काय असतो की तुम्हाला तुमचे जे पैसे असतात गुगल ऍडसन्स मधनं, जसं तुम्हाला सांगितलं की आपण SBI वगैरे बँक असतात त्याच्यामध्ये कसं आपला ट्रान्झॅक्शन चालू असतो, बँकेमध्ये पैसे आले का बँकेमधनं आपण ऑनलाईन वगैरे काढत असतो किंवा ATM ने वगैरे काढत असतो. तसंच आहे गुगल ऍडसन्स मध्ये जे पैसे जमा होतात, जे डॉलर जमा होतात, हे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचे. तर त्यासाठी एक ऑप्शन असतो, ते ऑप्शन तुम्हाला मित्रांनो टाकायचं आहे. म्हणजे जो गुगल ऍडसन्स आहे अकाउंट आहे त्याच्याच खाली एक ऑप्शन असतो की तुमचा जी बँक आहे, जे बँकेमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, मग तुमची SBI असेल, जी काय कोणती बँक असेल ते तुम्हाला मित्रांनो तिथं फिलअप करायचे. ते फिलअप केल्यानंतर मग तुमचे जे गुगल ऍडसन्सचे पैसे आहेत हे तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात. तर त्यासाठी एक तुम्हाला ID प्रूफ ची गरज लागणार आहे. तर तुमच्याकडे पॅन कार्ड तर असेल, ते पॅन कार्डने तुम्हाला ते ID प्रूफ तिथे सबमिट करायचे. ते सबमिट केल्यानंतर तुमचे महिन्याला जे काही युट्यूब कडनं पैसे जमा होतात हे तुमच्या अकाउंटला येत जातील. पण कसं आहे मित्रांनो, तुमचे जे युट्यूब कडे जे पैसे असतात हे कसे, हे तुम्हाला मॅक्झिमम हे $100 हे तुमच्याकडे जमा व्हायला पाहिजे. ज्यावेळी $100 तुमच्याकडे जमा होतात त्याच्यानंतरच तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे घेऊ शकता. जर इन केस तुमच्याकडे ह्या महिन्यामध्ये, आता समजा जर हा एप्रिल महिना आहे, ह्या एप्रिल महिन्यामध्ये जर तुमच्या अकाउंटला जर $90 झाले, तर $90 झाले त्याच्यामुळे तुमचे पैसे ट्रान्सफर होणार नाही. मग कसे, हे पैसे तुमचे पुढच्या महिन्यामध्ये मे मध्ये ऍड केले जातात. मग मे मध्ये तुमचे काही $70-80 आणि ह्या महिन्याचे 50 असे मग तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पाठवले जातात. पण मॅक्झिमम तुमच्या अकाउंटला $100 व्हायला पाहिजेत. $100 झाल्यानंतरच तुम्ही तुमच्या बँक अकाउंटला पैसे घेऊ शकतात. पण कसे अर्निंग कशी होत असते मित्रांनो, आता तुम्ही जर ह्या महिन्यामध्ये एप्रिल मध्ये जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमची एप्रिलची अर्निंग ही पुढच्या महिन्यामध्ये मे मध्ये भेटत असते आणि मे ची ही जून मध्ये भेटत असते. ते म्हणजे ह्या जसं आपला पेमेंट कसा घेत असतो, पेमेंट कसा भरत असतो, म्हणजे आपण जॉब करत असतो तर जॉब ठिकाणी कसा असतो, एप्रिलचा पगार आपण मेच्या फर्स्ट वीक मध्ये घेत असतो. तसंच आहे मित्रांनो, तुमची एप्रिलची जी मेहनत आहे, जेवढी पण तुम्ही अर्निंग करणार आहात ती तुम्ही मे मध्ये तुम्हाला पेमेंट भेटत असतो. आणि जवळजवळ 25 तारखेला तुमचे पण जे काही डॉलर असतात ते तुमच्या अकाउंटला पाठवले जातात. म्हणजे 25 नंतर तुम्हाला जवळजवळ, जर तुम्ही आज
तुमच्या गुगल ऍडसन्स मधनं जर ट्रान्सफर केले 25 तारखेला, तर जवळजवळ 3 ते 4 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येत असतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही YouTubeवरनं अर्निंग करत अ, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही YouTubeवरनं अर्निंग करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला तुम्हाला एक YouTube चॅनल बनवायचं आहे. YouTube चॅनल बनवल्यानंतर एक कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवायचे. कोणती पण कॅटेगरी सिलेक्ट करा. त्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अपलोड केल्यानंतर 4-5 महिन्यानंतर तुमचा चॅनल ग्रो व्हायला सुरुवात झाली. 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंट्याचा वॉच टाईम पूर्ण झाला का नंतर तुमचं चॅनल हे मॉनिटाईजसाठी पाठवायचं आहे. मॉनिटाईज एकदा तुमचा पूर्ण झाला की मॉनिटाईज पूर्ण पण मॉनिटाईजसाठी तुम्हाला कोणते कॉपीराइट व्हिडिओ वगैरे दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे तुमच्या चॅनलवर पाठवायचे नाहीयेत. तुम्हाला स्वतः मेहनत करायची आहे. एकदा तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला का तुम्हाला अर्निंग करायला म्हणजे तुम्हाला अर्निंग चालू होईल. तुम्हाला पैसे भेटायला चालू होईल. मग त्यानंतर मग तुमच्या अकाउंटला पैसे येतील. अकाउंट गुगल ॲडसेन्सला पैसे जमा होतील आणि गुगल ॲडसेन्स मधनं नंतर मग तुमच्या बँक अकाउंटला पैसे घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही YouTubeवरनं पैसे कमवू शकता. खूप सारे युट्यूबर ह्या प्लॅटफॉर्मवरनं पैसे कमवत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये युट्यूबरांची संख्या खूप कमी आहे. तर तुम्ही सुद्धा YouTube चॅनल बनवा, जेणेकरून YouTubeवरती काम करायला सुरुवात करा. पार्ट टाइम काम करा. तुम्ही सुद्धा अर्निंग करू शकता अशा प्रकारे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मॉनिटाईजसाठी जो आपण चॅनल जो पाठवतो YouTubeकडे, त्यासाठी काय काय प्रोसेस आहे, काय काय तुम्हाला करावा लागतो, अप्लाय काय काय करावं लागतं, ते आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं एवढंच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला नक्की प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.